नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी। त्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तर मग मी आता मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। शिजवण्यासाठी मी कुकरच्या 1-2 शिट्ट्या होऊ देईल। मटकी ही मी आदल्या दिवशी भिजत घातली होती। तर मग संध्याकाळी भिजल्यानंतर तिला गाळणीत काढून त्यातले पाणी पूर्ण हे काढून घेतले। त्यानंतर रात्रभर गाळणीमध्ये झाकून ठेवलेले मटकीला सकाळी छान असे मोड आलेले दिसले। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी मसाल्याची सामग्री ही काढून ठेवलेली आहे। तर मग मी आता मसाला तयार करून घेणार आहे। मसाला तयार करण्यासाठी आधी मी किसलेले खोबरे भाजून घेणार। खोबऱ्याचं किस हे किंचित लालसर होईपर्यंतच भाजायचे। खोबऱ्याचे किस हे भाजून झाले आहे। तर मग मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। किस काढल्यानंतर आता मी कांदा भाजणार। कांदाही आपल्याला थोडा लालसरच भाजायचा। कांदाही आता भाजून झाला आहे। तर मग कांदालाही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। काढल्यानंतर आधी खोबऱ्याचं किस आणि कांदा बारीक करून घेते। त्यानंतर त्यात टमाटर घातला। नंतर लसूण, त्यानंतर अद्रक घातले। आता त्यात आपल्या अंदाजानुसार चटणी, मसाला, आता मी हे फिरवून घेणार आहे। मसाला हा पूर्णपणे बारीक झालेला आहे। त्यानंतर आता मी भाजीला फोडणी देणार। फोडणी द्यायला मी सुरुवात केलेली आहे। तर मग भाजीच्या अंदाजानुसार तेल टाकायचे। तेल टाकल्यानंतर त्यात मी मसाला टाकून घेणार। त्याआधी मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली आहे। आता मी मसाला टाकून घेणार। मसाला हा चांगल्या तेलामध्ये कळकळीत असा कलसून घ्यायचा। मसाला चांगला कलसला गेल्यावर त्यात मी थोडे शेंगदाण्याचे कूट टाकले। त्यानंतर आपल्याला शिजवलेली मटकी कलसून घ्यायची आहे। मटकी ही मसाल्यात चांगल्या प्रकारे मिक्स होऊ द्यायची। मसाला व मटकी चांगला कलसल्यानंतर त्यात पाणी टाकायचे। आपल्या भाजीच्या अंदाजानुसार पाणी टाकायचे।
त्यानंतर मी मीठ टाकून घेतले. आपल्या चवीनुसार टाकायचे मीठ व्यवस्थित. आता मी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीला छान प्रकारे उकळू द्यायची. मंद आचेवर भाजी शिजवण्यासाठी मी 2 मिनिट त्यावर झाकण ठेवून घेतले. आता भाजी आपली पूर्ण शिजून गेलेली आहे. तर झाकण काढून घेतले आहे. अशा प्रकारे झणझणीत अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे. तर मग कशी वाटली आजची रेसिपी? व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.